नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो भुसावळमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सीनियर इंजिनियर संदीप बागुलजी. सीनियर इंजिनियर अर्थात म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे त्यांना 25 वर्षांचा या क्षेत्रातला अनुभव आहे. आणि आपण जसं म्हणतो त्याप्रमाणे सिव्हिल इंजिनिअरिंग हे इतकं व्हास्ट फील्ड आहे, की वेगवेगळ्या क्षेत्रांशी त्याचा संबंध येतो. मग रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये पण त्यांनी आजवर काम केलेलं आहे. प्लॅनिंगमध्ये, सुपरव्हिजनमध्ये. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा हा प्रवास कसा आहे, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. तर आपण सर नमस्कार. गप्पांना अशी सुरुवात करूया, ते म्हणजे थोडं तुमच्या काय म्हणतो शालेय पार्श्वभूमीपासून, की शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि 20-25 वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही ठरवलं की या क्षेत्राकडे यावं, तर त्यामागचं प्रेरणास्थान कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्राकडे वळालात? तर कसा होता हा प्रवास? नमस्कार, माझं नाव संदीप बागुल. हं. मी माझं बालपणीचं जे शिक्षण आहे हं. ते मुक्ताईनगर, तालुका मुक्ताईनगर इथे हं. मराठी शाळा, नंतर हायस्कूल, हं. जे स्कूल यामध्ये झालेलं आहे. आणि इंजिनिअरिंग करत असताना मी जळगावला म्हणजे SMITला केलेलं आहे, जळगाव. बरोबर. आणि या क्षेत्रामध्ये येण्याचं एकच असं लहानपणी आम्ही ज्यावेळेसही आम्ही शाळेमध्ये जायचो किंवा डॅम्पवर जायचो, हं. तर त्यावेळेस आम्हाला असं जाणवायचं की बा इथे काहीतरी असं म्हणजे वेगळं काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे आता जसं जुन्या पॅटर्नमध्ये अगोदरच्या त्या जुन्या शाळा, जुन्या बिल्डिंग्स वगैरे आपण असं बघायचो. तर बरोबर. यामध्ये काहीतरी आमूलाग्र बदल झाला पाहिजे किंवा हं. याच्यामध्ये आपल्याला काहीतरी असं हे म्हणजे करता आलं पाहिजे. या उद्देशाने असं एक हे होतं किंवा आपण याच्यात काहीतरी करू शकलो असतो. बरोबर. नंतर मग ते कॉलेजला गेल्यानंतर थोडंसं म्हणजे मार्गदर्शन आपल्याला प्रॉपर कोण देईल या उद्देशाने मी तिथे हे करत राहिलो. हं. नंतर मग मी माझे जे सीनियर होते, चौधरी सर, त्यांच्याकडे मी प्रॅक्टिस करत असताना त्यांनी मला पूर्ण म्हणजे ऑफिस वर्क केलं मी सुरुवातीला. प्लॅनिंगचं वगैरे किंवा जे साईटवर जाणे, नगरपालिका, म्युनिसिपल प्लॅन वगैरे कसे हाताळायचे, काय हाताळायचे, त्यांनी मला सगळं त्याच्यातनं अनुभव एकदम मोकळेपणाने दिला. त्यामुळे मला अजून त्याच्यामध्ये काहीतरी शिकता आलं. आणि शिकत असताना मग मला हळू ती जाणीव व्हायला लागली, की आपण यामध्ये अजून काहीतरी करू शकतो. तर जे माझं स्वप्न होतं पूर्वीपासनं बरोबर. किंवा ते आपण त्याच्यातनं काहीतरी केलं पाहिजे. हं. तर मग ते अनुभवातून हळू शिकत मी त्यांनी मला एकदम फील्डवरती हे दिलं, म्हणजे पाठबळ दिलं त्यांनी, बा पाठबळ तुम्ही दिलं. बरोबर आहे. करू शकतात बुवा हे काम. नंतर मग माझ्या गावी मोठे शॉपिंगचे प्रोजेक्ट होते, हं. काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट होते आणि काही बंगलोंचे प्रोजेक्ट होते. असे हळू मग ते मी त्या क्षेत्रामध्ये वळत गेलो. आज बोलता मला 25 वर्ष या क्षेत्रात झाले नक्कीच. आणि जवळपास नियर अबाउट 7,000 प्रोजेक्ट मी माझ्या हातून हाताळलेले आहे. कंप्लीट केलं. आणि अजूनही माझे प्रोजेक्ट नवीन मला अजून अनुभवामध्ये शिकायला मिळतात आहे. वाह! तर ते अजून चालू आहे माझे, चालूच आहे. म्हणजे आता जोपर्यंत आपलं चालत राहणार तोपर्यंत आपल्याला करत राहायचं आहे. अगदीच नक्की. हां. आता मग या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्त्वाचा प्रश्न, जसं तुम्ही म्हणालात तसं मागच्या 25 वर्षात तुम्ही एक क्षेत्र बदलताना बघितलं, यातलं तंत्रज्ञान बदलताना हो. बघितलं. पण या क्षेत्रामध्ये एक कॉमन गोष्ट राहिली ती म्हणजे त्यातला लेबर. हो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा हल्ली अनस्किल्ड लेबर किंवा अकुशल लेबरचं पण पर्सेंटेज बरंच जास्त आहे, अकुशल कामगारांचं. हो. तर मग अशा लोकांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे आणि तुम्ही त्यांच्याबरोबर कसं काम करता? त्यांच्याकडनं काम कसं करून घेता? आता सांगायचं म्हटलं तर हं. मला आज 25 वर्षाच्या क्षेत्रामध्ये सुरुवातीला अ, इतकं प्रगत नव्हतं. हं. कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये ज्यावेळेस आपण नव्हतो, सुरुवातीला माझ्याबरोबर जे त्यांचे जे काम करण्याची जी पद्धत होती, हं. तर थोडीशी अकुशल पद्धतीचीच असायची. हो. म्हणजे त्यांना आपल्याला प्रॉपर काही गोष्टी नवीन आता सुरुवातीला मी लोड बेअरिंगचे कामं केलेले आहे सर. अच्छा. तर लोड बेअरिंग करत असताना RCC केव्हा आलं, तर ज्यावेळेस काही लोकांची नवीन सुरुवात असताना बरोबर. त्यांना RCCचं प्रॉपर नॉलेज नव्हतं. हं. हं. तर ते नॉलेज देत असताना आपल्याला त्यांना त्याच्यामध्ये आपण जे एक्झिबिशन वगैरे बोलवण्यात यायचं. स्टील बरोबर. कंपनी किंवा आपलं जे अदर कंपन्यांकडनं आपल्याला त्या एक्झिबिशनला तिथे काहीतरी हं. हं. आपल्याला हे दिलं जात होतं. हं. 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 तर मग त्यावेळेस आपण तिथे त्यांना थोडा एक्सपिरियन्स घेऊन त्यांना हं. RCC वर्क कसं केलं जातं, काय हं. केलं हं. जातं, ते आपण त्याच्यातला एक प्रॉपर माहिती देत गेलो. वाह! हां. दुसरं, आता रेसिडेन्शियलमध्ये काम करताना बऱ्याचदा असं होतं, की कस्टमरचं असं म्हणणं असतं, की माझं बजेट कमी आहे. बरोबर. एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या, आणि सिव्हिल इंजिनिअर म्हणून तुम्हाला वाटत असतं, की चांगलं दर्जेदार काम करावं. हो. तर अशा वेळेला मग क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखता? ॲक्चुअल काय आहे सर, आता प्रत्येकाला कमी ह्याच्यामध्ये इकॉनॉमिकल बजेटमध्ये सगळं म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं, की आपल्याला काहीतरी वेगळं मिळालं पाहिजे. बरोबर. पण आता कंडिशन काय असते, की आपण ज्यावेळेस ते काम करत असतो,
तर दोघांची कंडिशन आपण गृहीत धरून त्या पद्धतीने आपल्याला ते त्यांना कसं जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचं काम देता येईल असं आपला एक हे असतो. बरोबर. म्हणजे जसे समोरची आपले जे घरमालक असतात किंवा जे आपले ओनर असतात, तर त्यांना काय अपेक्षित आहे आणि किती लेवलपर्यंत ते काम म्हणजे त्यांना करून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये बरोबर. आपण ते थोडंसं ऍडजस्टेबल करून सुटेबल पद्धतीने काम करता येईल असं आपण ते लक्षात घेत होतो. बरं आहे. जसं तुम्ही या मागच्या 25 वर्षात हे क्षेत्र बदलताना बघितलंय, तसं जळगाव जिल्ह्याचा पण प्रवास एक बघितलेला आहे. बदलता 25 वर्षातला हो, जळगाव नक्कीच, जिल्हा पण नक्कीच. तुमचा आहे, डोळ्यासमोरचा आहे. तर आता येणाऱ्या पुढच्या काही वर्षांमध्ये 10-20 वर्षांमध्ये आपण असं म्हणू, जर सरकारनं कुठल्या क्षेत्रावर काम जास्त केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे तुमचं डेव्हलपमेंटचं व्हिजन असं जर विचारलं, तर तुम्हाला काय वाटतं? कुठल्या क्षेत्रावर आता सरकारनं काम केलं पाहिजे? एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला काय वाटतं? मुळात सर जळगाव हा भौगोलिक क्षेत्र जो आहे, हं. हा जिल्हा म्हणजे एक सर्वात मोठा जिल्हा आहे. याच्यामध्ये जास्त तालुके आहेत ना. हो. तर यामध्ये आमचे आता तालुके वाईज जर आम्ही काम बघितलं, हं. तर त्या कामांमध्ये आता बऱ्यापैकी म्हणजे काही सिटींमध्ये अजूनही बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं व्हायचे किंवा होणार आहेत. बरोबर. तर त्या कशा म्हणजे चांगल्या पद्धतीने करता येतील, यासाठी आपलं जर मार्गदर्शन असलं, तर आपण आपल्या पद्धतीने तेवढं करण्यासाठी समजा त्यांना देऊ शकतो समजा. त्या बरोबर. त्या हिशोबाने. आणि मग शासनानं आता काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं या डेव्हलपमेंटसाठी अजून? शासनाने हे की बुवा नेक्स्ट जनरेशन आहे, यांना तुम्हाला पुढे घेऊन म्हणजे जे आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त उपयोग घेऊन त्याच्यामध्ये कसा त्याच्यात ग्रोथ आणि बदल करता येईल हे बघितलं पाहिजे. बरं. दुसरं आता कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा आपण स्टील आणि सिमेंट हे 2 महत्त्वाचे घटक आहे असं मानतो. मग जेव्हा स्टील सिलेक्शनची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय त्याचं बघता आणि मग ठरवता, की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टीलचे पॅरामीटर काय? सर पॅरामीटर म्हटलं म्हणजे आम्ही जनरली काय असतो, की आपला जो बार असतो तो हं. ज्यावेळेस बेंड होत असतो, हं. तो बेंड करताना त्याला किती केल्यानंतर आम्ही जे लेबर वगैरे असतात आपले जे ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर, आर-सी-सी जे हे असतात लेबर वगैरे, हं. तर त्यावेळेस ते काय करतात, की ते आम्हाला बेंड वगैरे आम्ही ते स्टेअरअप जे असतात ना आपला रिंग हो, बनवताना, हो. आम्ही ते एकदा टेस्ट करून घेतो. हं. आणि टेस्ट करताना आम्ही त्यामध्ये असं बघितलेलं आहे, की बऱ्यापैकी त्याला जर हार्ड टेन्शन दिल्यानंतर काही ठिकाणी ते क्रॅक होतात. हं. क्रॅक होताना आम्ही त्या स्टीलचं ते म्हणजे ते 500D वगैरे आपण जे आता नवीन ॲडव्हान्स आलेलं हो, आहे, हो. तर यामध्ये बऱ्यापैकी असं बघण्यात आलेलं आहे, की बुवा त्याच्यामध्ये आता भरपूर ॲडव्हान्समध्ये आता आलेलं स्टील आहे. जसे की बरोबर. आयकॉन आहे किंवा अदर जे आपले स्टील आहेत, तर यामध्ये आम्ही बऱ्यापैकी बघतोय, की बुवा ते जसं आपण आता वेळेनुसार आता सगळे मोठे-मोठे स्ट्रक्चरचे कामं चालू आहेत, हं, मोठ्या-मोठ्या हं. लेव्हलचे कामं चालू आहेत. तर त्यामध्ये आम्हाला ते हेवी स्ट्रक्चरचंच स्टील लागत असतं ना. तर त्या बरोबर. दृष्टीने आम्ही त्याचं हे करत असतो. असं मग तुम्ही आयकॉन यापूर्वी वापरलंय कुठल्या प्रोजेक्टमध्ये? भरपूर ठिकाणी वापरलं जातं. बरं. अ, अजूनही चालू आहे आता मोठे-मोठे सेट चालू आहेत आमचे. बरं. हां. मग त्यांच्या सर्व्हिस, डिलिव्हरी आणि अवेलेबिलिटी बद्दल काय सांगाल? सर्व्हिस जर म्हणाल सर तर लेबर किंवा आमचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना, हं. ते जास्त प्रिफर हेच करू शकतात किंवा त्यांना जेवढं इझी वर्क होईल किंवा आपल्याला बिल्डिंगला जे सुटेबल आहे, हं, म्हणजे हं. लाईफ टाईमसाठी किंवा ते स्टोरेज आता पहिले 2 किंवा 3 डबल स्टोरेजच्या वर बिल्डिंग जात नव्हती. पण आता 5, 6, 7 मजली असे स्टोरेज वाढत चालले. कारण बऱ्यापैकी नगरपालिका किंवा हद्दीतले बिल्डिंग्स यांना भरपूर परमिशन मिळतायत. त्या परमिशनप्रमाणे या बिल्डिंगचा जो ॲडव्हान्स हं, हे हं. वाढलेला आहे. बरोबर. त्या दृष्टीने आपण ते स्टीलमध्ये ते हे करत असतो बरोबर. वापर. आता एक खरा अवघड प्रश्न आहे ते म्हणजे एवढ्या वर्षांमध्ये एवढे तुम्ही म्हटलात तसं त्यामुळे 7,000 पेक्षा जास्त प्रोजेक्ट हो. केल्यानंतर त्यातला एकच प्रोजेक्ट जर निवडायची वेळ आली, की जो तुमचा सगळ्यात आवडीचा प्रोजेक्ट आहे, हं. जो काम करताना जास्त समाधान वाटलं आणि कायम लक्षात राहील, आठवणीत राहील. तर असा प्रोजेक्ट कुठला आणि त्याची काय आठवण सांगाल? तसे तर सांगण्यासारखे भरपूर आहे सर. हो. म्हणजे असं आता म्हणजे बऱ्यापैकी चांगले आता भरपूर प्रोजेक्ट आपण केलेले आहेत. तर ते बरोबर. हाताळलेही चांगल्या पद्धतीने आहे. पण मग आता हं. तसे माझे मूळ गावी जे आहे मुक्ताईनगर हो. किंवा बोदवडला आहे किंवा मलकापूर आता तिथून विदर्भ आहे इथं पुढे. हं, हं. तर तिथे पण आपण बऱ्यापैकी कामं चांगले केलेली आहेत. बरोबर. हं. आणि मग असा एखादा प्रोजेक्ट जो काम करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हान आली आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? म्हणजे कधी अचानक पाऊस आला, कधी मटेरियलच आलं नाही वेळेत, कधी मॅनपॉवरच आली नाही. हो, तसं 1-2 वेळा प्रसंग झालेला आहे. हं. पाऊस एकदम अचानक आलेला आहे. बऱ्याच वेळा ते वाळू वगैरे असं म्हणजे इश्यू होतात कधी-कधी. कारण ते बरोबर. कसं असतं, की आता ते त्याच्यावरती डिपेंड कारण मी जास्त मॅक्सिमम काम सुपरव्हिजन अंडरमध्ये असतात माझ्या. बरोबर. त्यामुळे काही जे ओनर असतात त्या ओनरकडनंही काही वेळेस थोडंसं सर्व्हिस पूर्ण न मिळाल्यामुळे थोड्या अडचणी येत होत्या. बरोबर, असं. बरोबर.
आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे जेवढा आता तुमचा अनुभव आहे तेवढ्या वयाची जी आता नवीन मुलं या क्षेत्रात येत बरोबर. आहेत, ऑफकोर्स जे फ्रेशर ज्युनियर्स येतात, त्या सगळ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? आता मुळात सर आम्ही ज्यावेळेस वर्क करायचो हम्म. त्यावेळेस आम्ही हाताने केलेले समजा याच्यावरती बनवायचो ड्रॉइंग. आणि 2 ते 3-4 पासून सगळं कॉम्प्युटर वर्क चालू आहे म्हणजे बरोबर. कॅड वगैरे या ऑटोकॅड मधूनच वर्किंग चालू आहे आता. हो हो. तर आता तरी मला असं वाटतं की कॉलेजला आम्हाला तो काही विषय फक्त हाताळला दिला जात होता. आता कॉलेजलाच तुम्हाला ती पूर्ण ट्रेनिंग प्रॅक्टिस घेतली जाते बरोबर. कॅड मध्ये किंवा याच्यामध्ये 2D 3D मध्ये. हम्म, हम्म. तर ते आता भरपूर ऍडव्हान्स आलेलं आहे. ऍडव्हान्सिंग असल्यामुळे त्यांनी ते कोर्सेस करून पुढे अजून त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने हे केलं पाहिजे. नक्कीच. हो सर. तर हे होते इंजिनियर संदीप बागुल सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे एक क्षेत्र रोज बदलतंय, त्यातलं तंत्रज्ञान बदलतंय आणि या बदलत्या तंत्रज्ञानासोबत जर तुम्ही राहिलात तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही नक्की यशस्वी व्हाल आणि आता सिव्हिलमध्ये स्कोप भरपूर आहे, त्यामुळे खूप मोठ्या संख्येने या क्षेत्रात या क्षेत्रात नक्की तुम्हाला यश मिळेल. तर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी आणि आता 7,000 10,000चा पण टप्पा लवकरच पूर्ण व्हावा होईलच. याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.